आम्ही मुंबई का सोडली? खरं कारण आज सांगते. काही निर्णय ना बाहेरून पाहणाऱ्यांना अचानक घेतल्यासारखे वाटतात. पण खरं सांगायचं तर त्या एका निर्णयामागे अनेक न झोपलेल्या रात्री असतात. खूप विचार असतात. मनात चाललेली घालमेल असते. असं नाही की आम्ही एका सकाळी उठलो आणि सहज ठरवलं, चल मुंबई सोडूया. हा निर्णय एका दिवसात घेतलेला नव्हता. हा निर्णय आम्ही जवळजवळ 2 वर्ष रोज थोडा थोडा घेत होतो. गावात राहायचं हे आमचं स्वप्न होतं. खूप आधीपासूनच होतं. शहरात राहत असतानाही मनाच्या एका कोपऱ्यात गाव कायम होतंच. स्वतःचं छोटंसं घर, आजूबाजूला हिरवळ, अंगणात लावलेली झाडं, सकाळी पक्ष्यांचा आवाज, आईबाबांसोबत निवांत चहा आणि आपली माणसं आपल्याजवळ. हे सगळं आम्ही अनेकदा डोळ्यासमोर पाहिलं होतं. पण स्वप्न पाहणं वेगळं आणि त्या स्वप्नांसाठी आपलं सगळं आयुष्य बदलणं वेगळं असतं. कदाचित तुमच्याही मनात एखादं असंच स्वप्न असेल, जे तुम्ही रोजच्या धावपळीत कुठेतरी बाजूला ठेवलं असेल. आत्ता नाही, थोडं स्थिर झाल्यावर बघू, असं म्हणत तुम्ही स्वतःलाच थांबवलं असेल. आम्हीही तसंच काहीतरी करत होतो. गावात जायचं होतं, पण मनात अनेक प्रश्न होते. कामाचं काय होईल? कमाई सुरू राहील का? शहरात उभं केलेलं सगळं मागे सोडता येईल का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपण घेत असलेला निर्णय योग्य आहे का? मुंबईने आम्हाला खूप काही दिलं. काम दिलं, अनुभव दिला, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, मोठी स्वप्न पाहायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायलाही शिकवलं. आमच्या आयुष्याचा खूप सुंदर आणि महत्त्वाचा भाग मुंबईतच घडला. त्यामुळे मुंबईबद्दल आमच्या मनात राग नाही, उलट आम्ही खूप ग्रेटफुलच आहोत. पण हळूहळू आम्हाला जाणवायला लागलं की काम, पैसा आणि धावपळ यामध्ये आपण काहीतरी खूप महत्त्वाचं हरवत चाललो आहोत. आणि ते म्हणजे वेळ. आम्ही दोघं एकाच घरात राहत होतो, पण निवांत बसून बोलायलाही वेळ नव्हता. सकाळ झाली की कामाची घाई, रात्री घरी आलो की शरीर थकलेलं आणि डोक्यात पुढच्या दिवसाची चिंता. आईबाबांना फोन करायचा, पण तोही अनेकदा घाईतच. अगं आता कामात आहे, नंतर बोलते, असं म्हणायचं आणि ते नंतर कधी कधी 2-3 दिवसांनी यायचं. घरचं जेवण रोज मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे, हेही आम्हाला त्यावेळी कळत नव्हतं. भूक लागली की काहीतरी ऑर्डर करायचं, वेळ नसेल तर मिळेल ते खायचं. ते सगळं इतक्या सवयीचं झालं होतं की आपण नेमकं कशासाठी धावतोय हा प्रश्न विचारणंच आम्ही बंद केलं होतं. आम्ही वाईट आयुष्य जगत नव्हतो. आमच्याकडे काम होतं, घर होतं आणि पुढे जाण्याची संधीही होती. पण मनात कुठेतरी सतत असं वाटायचं की आपण जगायचं ठरवलं होतं ते आयुष्य हे नाही. दिवसभर काम, विकेंड आला की आठवड्याचा सगळा थकवा, मग थोडा वेळ मोबाईल, थोडा वेळ TV, घरातली राहिलेली कामं आणि बघता बघता पुन्हा सोमवार. कधी कधी आम्ही स्वतःलाच विचारायचो, आपण खरंच आयुष्य जगतोय की फक्त पुढच्या सुट्टीची वाट बघतोय? आम्हाला गावात राहायचं होतं, पण फक्त शहराच्या त्रासाला कंटाळून गावात पळून जायचं नव्हतं. गाव हे आमच्यासाठी एखादा पर्याय नव्हता. गाव हे आमचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला टिकवायचं असेल तर निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालणार नव्हता. म्हणून आम्ही आधी तयारी करायचं ठरवलं. जवळजवळ 2 वर्ष आम्ही आमच्या खर्चाकडे लक्ष दिलं. गरज आणि इच्छा यामधला फरक समजून घेतला. मी माझ्या व्यवसायावर जास्त मेहनत घ्यायला सुरुवात केली. नोकरीच्या पलीकडेही आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो का हे पाहिलं. प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारला, आज सगळं सोडलं तर उद्या आपल्याला स्वतःच्या मेहनतीवर उभं राहता येईल का? सुरुवातीला ना त्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट नव्हतं. कधी हो वाटायचं तर कधी खूप भीती वाटायची. कारण स्वप्न सुंदर असलं ना तरी त्यासाठी सुरक्षित आयुष्य सोडणं सोपं नसतं. महिन्याच्या ठरलेल्या पगाराची सवय असते, शहरात मिळणाऱ्या सोयींची सवय असते आणि आपल्याला ओळखीच्या असलेल्या आयुष्याची सवय असते. पण हळूहळू आम्ही स्वतःला तयार करत गेलो. एकदम मोठी उडी घेतली नाही. छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या. काही खर्च कमी केले, काम वाढवलं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो. आणि जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं का होईना पण हो असं मिळालं ना, तेव्हा आम्ही आमच्या स्वप्नाच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं. मुंबई सोडतानाचा दिवस सोपा नव्हता. कारण एखादं शहर सोडताना आपण फक्त घर सोडत नाही, आपल्या सवयी, आठवणी, ओळखीची माणसं आणि आयुष्याचा एक पूर्ण अध्याय मागे सोडतो. मनात आनंद होता की आपण
गावात राहणार आहोत, पण त्याच वेळी ना भीतीही होती. आपण हे सगळं सांभाळू शकतो का? आज गावात आल्यावर सगळं परफेक्ट आहे का? नाही, अजिबात नाही. गावातही अडचणी आहेत. कधी खूप पाऊस असतो, कधी वीज जाते, एखादी साधी गोष्ट मिळवण्यासाठीही जास्त वेळ लागतो. घरातलं काम कधी संपत नाही. शेती आणि झाडं लावणं आम्ही अजून शिकतोय. आपण लावलेलं प्रत्येक रोप जगेलच असं नाही. काही गोष्टी मनासारख्या होतात, तर काही पुन्हा नव्याने सुरू कराव्या लागतात. पण या सगळ्या अडचणींमध्ये ना एक गोष्ट खूप सुंदर आहे. आता आम्ही सतत घाईत नाही. आता घरचं जेवण रोज मिळतं. आईबाबांसोबत चहा पिताना घड्याळाकडे बघावं लागत नाही. एखाद्या संध्याकाळी सगळे एकत्र बसलो तर उद्याच्या कामासाठी लगेच उठावं लागत नाही. सकाळी उठल्यावर पहिला आवाज फोनच्या नोटिफिकेशनचा नसतो. कधी पक्ष्यांचा असतो, कधी पावसाचा असतो, तर कधी घरातल्या माणसांचा असतो. इथे आल्यावर आम्हाला वेळ थांबला असं वाटत नाही, पण वेळ आता आपल्या हातातून निसटून जात नाही असं मात्र वाटतं. आम्ही इथे आल्यावर आयुष्य फार मोठं किंवा आलिशान नाही, उलट अनेक गोष्टी साध्या झाल्या. पण कदाचित आम्हाला नेमकं तेच हवं होतं. स्वतःच्या माणसांसाठी वेळ, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ, आपल्या घरासाठी, झाडांसाठी, कामासाठी आणि एकमेकांसाठी थोडी जागा. हा व्हिडिओ मुंबई चुकीची आहे किंवा शहरातलं आयुष्य वाईट आहे हे सांगण्यासाठी नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात. कुणाला शहराच्या वेगामध्ये स्वतःचं आयुष्य सापडतं, तर कुणाला गावाच्या शांततेत. प्रत्येकासाठी यशाची व्याख्याही वेगळी असते. कुणासाठी मोठा पगार म्हणजे यश, कुणासाठी मोठं घर, कुणासाठी अजून काही. पण आमच्यासाठी आपल्या माणसांसोबत निवांत बसता येणं, आमच्या आवडीची कामं करता येणं, सकाळचा चहा घाईत न करता पिता येणं, हेही यशच आहे. कदाचित तुम्हाला हे खूप साधं वाटेल, पण कधी कधी आयुष्यातली सगळ्यात मोठी स्वप्न अशीच साधी असतात. गावात राहणं हे आमचं स्वप्न होतं, पण त्या स्वप्नामागे फक्त सुंदर निसर्ग नव्हता. त्यामागे आमचं कुटुंब होतं, आमचं आरोग्य होतं, एकमेकांसोबत घालवायचा राहून गेलेला वेळ होता. आणि सकाळी उठल्यावर हो, हेच आपल्याला आयुष्य जगायचं होतं असं वाटण्याची इच्छा होती. म्हणून आम्ही मुंबई सोडली. आणि आजही आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत. आम्ही अजून शिकतोय, चुका करतोय, पुन्हा प्रयत्न करतोय, छोट्या छोट्या गोष्टींपासून आमचं नवीन आयुष्य उभं करतोय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आज आम्ही ज्या आयुष्याचं स्वप्न 2 वर्षात डोळ्यासमोर पाहिलं होतं, ते आयुष्य हळूहळू जगायला सुरुवात केली आहे. आमचं गावाकडचं आयुष्य परफेक्ट नाही, पण ते आमचं आहे. आणि कधी कधी आनंदी राहण्यासाठी एवढंच पुरेसं असतं.